नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डुचे SG लनावशी ज्युनियर कॉलेज जामखेड इयत्ता 12वी विषय मराठी मधील पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी। लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। विद्यार्थी मित्रांनो, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा जन्म 1956 मध्ये झालेला आहे। या प्रसिद्ध लेखिका आहेत, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि या लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 2004 साली पर्यटनासाठी म्हणून लडाखला गेले आणि लडाख हे खरं म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे। लडाखला गेल्यानंतर त्या ठिकाणी सैनिकांची भेट घेतली। मग त्यांनी सैनिकांचा एक आदरभाव करण्यासाठी म्हणून सैनिकांशी रक्षाबंधन हा एक कार्यक्रम सादर केलेला आहे। त्यांनी सैनिकांबरोबर दिवाळी केलेली आहे। सैनिक एक युवा प्रेरणा, सैनिक एक पंक्ती अशा कार्यक्रमांचे त्यांनी सारखे आयोजन केलेलं आहे। 2004 मध्ये त्या पर्यटनासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेल्या त्यावेळेस 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं होतं आणि मग तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती त्यांनी पाहिली आणि मग त्यांना थोडीशी कशी कल्पना आली की त्यांना असं वाटतं की जे युद्ध करणारे जे भारतीय सैनिक आहेत ते 20 ते 22 वर्षाची मुलं आणि ह्या प्रचंड उंच अशा टेकडीवर ते बर्फाच्छादित असणाऱ्या या प्रदेशात, कारगिलच्या प्रदेशात वरती जायचं आणि शत्रूच्या येणाऱ्या तोफांपासून स्वतःचं संरक्षण करून त्यांच्याशी युद्ध करायचं, ही अत्यंत अवघड गोष्ट होती। खरं म्हणजे तिथं चढणंच इतकं कठीण होतं आणि त्या ठिकाणी जाऊन युद्ध करणं, या सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना त्या ठिकाणी गेल्यावर आली आणि मग त्यांना असं वाटलं की या सैनिकांचा आदरभाव म्हणून की जर समजा आपण त्यांच्याशी ज्यावेळेस समजा तिथे गेले होते त्यावेळेस त्यांनी शपथच घेऊन टाकली की आपण यांना दरवर्षी भेटण्यासाठी यायचं। आता कारगिल हा प्रदेश किंवा द्रास आणि कारगिल हे जर समजा बघितलं तर त्या ठिकाणी इतकं म्हणजे उंचावर असणारा हा प्रदेश आणि मग तिथं जायचं, त्या सैनिकांच्या भेटी घ्यायच्या, त्यांच्याशी रक्षाबंधन हा कार्यक्रम सादर करायचा, या गोष्टी त्यांनी करायच्याच असा ठाम निर्णय घेतला, शपथ घेतली आणि त्या शपथपूर्ती करण्यासाठी त्या दरवर्षी म्हणजे 5 वर्ष सलग 5 वर्ष या कारगिलला येत राहिल्या, म्हणजे या प्रदेशात येत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी सैनिकांबरोबर रक्षाबंधन हा कार्यक्रम दरवर्षी अगदी घेत राहिल्या आणि सैनिकांचं जीवन त्यांनी जवळून बघितलं आणि मग खरोखरच आपण जे निवांत असतो किंवा आपण जे असं सुखामध्ये राहतो पण ते स्वतःचं कुटुंब सोडून, अगदी स्वतःचे जवळची माणसं सोडून त्या सीमेवर असतात आणि ते आपलं रक्षण करत असतात, की खरोखरच त्यांच्याबद्दल आदरभाव कसा व्यक्त करावा, कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे लेखिकाला म्हणजे सुचत नव्हतं आणि त्यांनी या पाठाच्या माध्यमातून वीरांना सलामी, हे जे खरोखरच देशाचं रक्षण करतात त्यांच्यासाठी वीरांना सलामी हा पाठ लिहिलेला आहे। तर त्या पाठाच्या माध्यमातून त्यांनी आणखीन काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण पाठाच्या माध्यमातून बघू। एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, बँकॉक, लेह आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल। आता शेवटचा टप्पा शिल्लक होता। कारगिल आणि द्रास सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर
5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती आणि आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. आता लेखिका 2004 साली पर्यटनासाठी म्हणून त्या लडाखला गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे लेह नौग्रहाली, पँगॉन्ग लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल या ठिकाणी म्हणजे लेखिका गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांना 2 खोल्या मिळाल्या. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात झाला असेल या कल्पनेने अंगावर काटा. निशब्द अवस्थेतच तेलोलींच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचले. आणि मग लेखिका त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच कल्पना केली की या ठिकाणी 1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल युद्ध झालं होतं आणि ते या ठिकाणी झालं होतं. तर खरोखरच तो वेळ किती भयंकर असेल. आणि त्या स्थळावर त्या ठिकाणी गेल्यानंतर लेखिकाला असं वाटलं की खरोखरच की काय उत्पात घडला असेल या जागेवर. अंगावर काटा येण्यासारखा, कल्पनेनेच आपल्या अंगावर काटा येण्यासारखं. निशब्द अवस्थेतच तेलोलींच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचले. समोर दिसणारा तेलोलिंग डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉर्थ हम्प इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट, 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर आता चढत राहिले होते. आणि मग त्यांनी कल्पना केली की 16,000 फुटांवर या बर्फाच्छादित शिखरावर या ठिकाणी हे आमचे सैनिक त्या ठिकाणी चढत होते. मृत्यू समोर दिसत असताना त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती. आणि ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद होतं याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी टपटपलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. आणि त्या ठिकाणी जे स्मारक ऑपरेशन विजय जे स्मारक होतं त्या ठिकाणी लेखिकेने पाहिलं की त्यावेळेस 22-23 वर्षाची ही मुलं या असल्या अवघड कठीण प्रदेशामध्ये आलेली आहेत आणि जणू काही मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा मृत्यूच्या जबड्यात हात घालून जणू काही मृत्यूलाच आव्हान देत आहेत अशी ही मुलं. आणि त्या मुलांचे हे स्मारक होते. खरं जर बघितलं तर लेखिकेला असं वाटतं की या मुलांना आपण आशीर्वाद द्यायचे, पण आशीर्वाद देण्यापेक्षा की या मुलांना आज आपण त्यांच्या पुढे नतमस्तकपणाची वेळ आपल्याला. आणि मग लेखिकेला या गोष्टीचं खरंच अगदी वाईट वाटलं. थरथर त्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाचे फिल्म बघायला तेथील दुःखसागर दालनात नेले. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व प्रकर, राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एक शहीद झालेल्या दिनाच्या आईने जे म्हटलं ते एकूण एक जबरदस्त चपराट असल्यासारखं झालं. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर एक जे तरुण लष्करी अधिकारी त्या ठिकाणी आले आणि कारगिल युद्धाची फिल्म बघण्यासाठी त्यांनी एका हॉलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना कारगिल युद्धाची फिल्म त्यांना दाखवली. आणि मग लेखिकेने ते बघितलं त्यावेळेस त्यामध्ये एक तरुण म्हणजे तरुण सैनिकाची आई, एका वीराची आई अगदी जबरदस्त चपराक बसल्यासारखं लेखिकाला झालं. ते ऐकून काय बोलले ते बघा. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार करो. आणि मग हे त्या वीराच्या आईचे शब्द ऐकल्यानंतर चाबकाने 100 फटके मारल्यासारखं झालं.
तर ज्या वेदना झाल्या म्हणजे त्या चाबकाने 100 फटके मारल्यावर ज्या वेदना होती त्याच्यापेक्षा भयंकर वेदना या शब्दाने झाल्या असं लेखिकेला वाटतं. आणि त्या बिघडत अवस्थेतच विजयस्तंभासमोर शपथ घेतली आणि त्याच वेळेस लेखिकाने त्या ठिकाणी त्या विजयस्तंभासमोर शपथ घेतली. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईल. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे घाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. आणि मग लेखिकेने त्याच ठिकाणी त्या वीरांना सलामी दिली आणि त्याच ठिकाणी शपथ घेतली की निदान 5 वर्ष तरी मी माझे काही सहकार्य घेऊन या ठिकाणी दरवर्षी येईल आणि या वीरांना सलामी देईन. अशा प्रकारची शपथ घेतली की जी पन्नादाईप्रमाणे सर्व समावेशक मातृत्व निदान अंगीकारेन. की जे पन्नादाईने केलं त्या पद्धतीने मी माझे जे काही जे भारतीय आहेत त्यांना घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन या वीरांना दरवर्षी 5 वर्षापर्यंत सलामी देईन. अशा प्रकारची शपथ घेतली. त्यांच्या त्यागाला पात्र बांधण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारची शपथ घेतली. भावनिक कल्लोळ क्षमता आणि भानावर आलेल्या एका अवस्थेची लहर स्पर्शून दिली. भावना वेगात शपथ तर घेतली पण जमेल काही सारा आपल्याला. विचारांती मन गंभीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. भावनेच्या भरात लेखिकेने शपथ तर घेतली की 5 वर्ष या ठिकाणी येऊन या वीरांना सलामी देईन अशी शपथ घेतली. पण लेखिकेला असं वाटलं की जमेल का बरं आपल्याला हे सगळं. आणि मग जी शपथ घेतली त्याची पूर्तता करण्यासाठी सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची भावनिक विण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान खऱ्या अर्थाने होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरलं. त्यांनी शपथ घेतली ती पूर्ण करण्यासाठी नेमकंच ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण असतो आणि श्रावण महिन्यात राखी पौर्णिमा असतो. आणि मग जर समजा आपण त्या ठिकाणी जाऊन जर या जे देशाचे रक्षण करते आहेत त्या सैनिकांना जर आपण राखी बांधली तर खरोखरच राखीचाही सन्मान होईल आणि जो भाऊ बहिणीचं रक्षण करतो त्याचीही त्याला जाणीव होईल. आणि म्हणून रक्षाबंधनचा कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी जाऊन करायचा असं लेखिकेने ठरवलं. त्यांच्याबरोबर येण्यासाठी 24 जण तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. आणि मग त्याच दिवशी हे मिशन लडाख सुरू झालं. आता हे लडाख म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी आता हा जो भाग आहे त्यामध्ये द्रास, कारगिल वगैरे. कारगिल म्हणजे द्रास जो आहे, द्रास जे आहे ते तसं पर्यटन स्थळ आहे. आणि मग त्या ठिकाणी जाऊन दरवर्षी रक्षाबंधन करायचं, सैनिकांना राख्या बांधायच्या असं लेखिकेने ठरवलं आणि दरवर्षी त्या पद्धतीने आता जायचं असं निश्चित केलं. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोरच्या कर्नल झा यांनी बोलावलं आणि मग बऱ्याच खटपटी केल्या. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं आणि सैनिकांना भेटायचं म्हणजे सिंहाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं. आणि मग त्या 14 कोरच्या कर्नल झा यांनी त्यांना बराच प्रयत्न केल्यानंतर त्यांनी परवानगी दिली आणि सांगितलं ठीक आहे या. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं पण मनातील कित्येक प्रश्नांची भिंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे
5 जण. आम्हाला अगोदर भीती वाटत होती. तिथं जायचं आणि त्यांना भेटायचं, म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन त्यांना भेटायचं ही सोपी गोष्ट नव्हती. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळेस कर्नल झा हे बोलले आणि मग आमचं मनोधैर्य वाढलं आणि खूप समाधानही झालं. तर ते काय बोलले की तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. उलट आम्ही घाबरत होतो, पण त्यांनी उलट सांगितलं की तुम्ही आमच्या सैनिकांचं मनोबल वाढवत आहात, अशी पाठीवर थाप मिळाली. आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. आणि मग ज्यावेळेस आम्ही कर्नल झा यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्या ठिकाणावर निघालो त्यावेळेस उलट त्यांनी माझा हात हातात घेतला आणि सांगितलं की आम्हाला विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. एकदा आपण जोडले गेलेलो आहोत मनाने, ते कायमच जोडले गेलेलो आहोत, तर आम्हाला विसरू नका. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनी पाळला. अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटलो आणि त्यांनी हा शब्द पाळलाच की पुन्हा ज्यावेळेस 10 वर्षांनी ही भेट झाली त्यावेळेस अरुणाचलमध्ये भारत आणि चीन सीमेवर त्यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी तो शब्द पाळला. पेंगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य सारच स्वप्नावत होतं. आता हे जे सगळेजण चाललेले होते, लेखिका म्हणतात की मी आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले आणि मग आमचा हा जो ताफा होता, सगळेजण जे आम्ही 24-25 जण जो होतो ते सगळेजण त्या ठिकाणी गेलो. एवढा त्या सैनिकांनी एवढा आदर केला आणि तिथं त्या ठिकाणी मोकळ्या जागेत आमच्यासाठी मांडलेल्या ओळीने मांडलेल्या खुर्च्या, हस्तांदोलन करणारी ही मुलं, तसं बघितलं तर हे आतिथ्य म्हणजे कल्पनेच्या बाहेर होतं. अगदी आम्हाला स्वप्नातल्यासारखं वाटतं. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, आम्हीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगलमावशी तर मी अनुमावशी. मी म्हणाले, पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला. आता मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तो जो मुलगा होता तो आला आणि म्हणला की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? हो म्हटल्यानंतर तो म्हणला की ठीक आहे, मीच तुमचा फोन घेतला होता आणि तुमचा आवाज जो आहे तो माझ्या मंगलमावशीसारखा आहे. मी आपलं सहजपणे म्हटलं की ती मंगलमावशी तर मी अनुमावशी, पण पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला. खरं तर त्याला रडायला आलं, पण तरी सुद्धा त्याने डोळ्यात पाणी न आणता त्याने सांगितलं की माशी, क्या मैं आपके गले लग सकता हूं? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. खरं तर त्याला मला भेटल्यानंतर त्याला रडायला आलं आणि मग त्याने आपला दबक्या स्वरात विचारलं की मावशी तुम्हाला मी क्या मैं आपके गले लग सकता हूं? आणि मग मी तर सांगितलं अगदी, अरे काय विचारतोस काय, मीच काय सगळ्यांनाच अगदी भेटणार. आणि मग माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असतात. आणि मग मला कळालं की तो जो मुलगा होता त्याच्या मावस बहिणीचं लग्न नेमकं आजच होतं. त्याला त्या लग्नाला जायचं होतं, पण त्याची रजा म्हणजे रद्द झाली आणि म्हणून मग आमच्यामध्ये तो अगदी त्याचे सगळे नातेवाईक बघत होता आणि म्हणून तो आम्हाला भेटत होता. त्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, माशी आप बड़ी पार्शल हो, क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? आणि मग
इतर मुलं जे होते, इतर जे सैनिक मुलं होते, त्यांनी हा कार्यक्रम म्हणजे सोहळा बघितला आणि मग ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मावशी भाऊ, तुम्ही अशी वेगळेपण का करता? अरे काय झालं? आणि मग त्यांनी सांगितलं, अरे तो तुम्हाला भेटला आणि मग आम्ही काय काम केलं असं म्हटल्यानंतर जवळजवळ मग तो अर्धा तास त्यांना भेटण्याचाच कार्यक्रम सुरू झाला आणि मग सगळेच जणांनी एकमेकांना भेटत राहिले. कॉम्बॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. आता हा कॉम्बॅट म्हणजे द्वंद्व युद्धाचा गणवेश असतो. तो सगळा गणवेशात असताना हे सगळी मुलं आम्हाला भेटत होती. लेखिका म्हणतात, अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उद्धार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागला. आणि मग हे जे सैनिक मंडळी जी मुलं होते ते सगळे आम्हाला भेटले. त्यांना आम्ही राख्या बांधल्या आणि मग हा राखीचा जो कार्यक्रम होता तो बराच वेळ चालला. खरं म्हणजे ही कुठंतरी बीज अंकुरत होते. तसं धुमारे फुटायला अवधी लागणार होता, पण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक चांगलं नातं निर्माण झालं. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे? नहीं, कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर आना. आणि मग ज्यावेळेस प्रवासामध्ये शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग पुढं द्रास त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. तिकडं जायला निघाले तेव्हा कारगिलमध्ये शिरतानाच जो एक पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. आणि मग त्याने सांगितलं की कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असं तो म्हणाला. आणि मग मला तर बरं वाटलं. ठीक आहे, बढिया, कल फिर मिलेंगे. आम्ही सांगितलं ठीक आहे, याच रस्त्याने जर जायचं असलं तर मग आपण परत उद्या भेटू. पण त्यांनी सांगितलं नाही, उद्या मी नसेल, उद्या म्हणजे या ठिकाणी ड्युटीवर दुसरा कोणीतरी असेल. आणि मग जर समजा काही अडचण आली, आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहाँ जरूर आना. आणि मग त्यांनी सांगितलं की जर कारगिलमध्ये जर काही अडचण पडली तर मग या ठिकाणी तुम्ही जरूर या. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास? क्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से ही यही हूं. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथं उभा होता. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळेस तिथं त्यांचा कार्यक्रम योजल्याप्रमाणे आम्ही आटोपून समजा संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तो पुन्हा तिथंच होता. आणि मग त्याला विचारलं, अरे तू इथंच कसा? आणि मग त्याने सांगितलं, मी गेलोच नाही, मैं गया ही कहा था. कारण दुसरा त्या ठिकाणी जो येणार होता ड्युटीवर तर तो आजारी होता आणि त्यामुळं 36 तास त्याच ठिकाणी तो परत म्हणजे ड्युटी करत होता. लेखिकेला हे बघून अगदी आश्चर्य वाटलं. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 च्या ड्युटीच्या चौकटीत 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला, मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. आणि मग त्याने लेखिकाने सांगितलं की अरे आणि समजा तुझा तो बडी जर समजा नाही आला तर? तो म्हणला, नाही काय नाही, एकच काय, पण जर समजा अगदी 2 दिवस जरी समजा तो नाही आला तरीही मी याच ठिकाणी नाही. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा.
आणि मग लेखिकेने म्हणजे त्याच्याशी बोलत असताना लेखिकेला त्याचं जे बोलणं आहे ते सुद्धा खरोखरच अगदी आश्चर्य करणारं झालं आणि म्हणून लेखिकेने विचारलं कारण तू कसं सहज बोलतोस अगदी 36 तास या ठिकाणी उभा आहे तरी सुद्धा अजून 2 दिवस जरी समजा उभं राहायची वेळ आली तरी अगदी डगमगणार नाही असं म्हणतोय. आणि म्हणून त्याने सांगितलं की सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डालते हैं. तर अशा प्रकारे इथपर्यंत ज्या लेखिका आलेल्या आहेत आणि मग जे 2006चा जे 6 मध्ये ज्या लेखिका त्या ठिकाणी गेलेल्या आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू.